कशात मंडळी मजेत ना मजेत असायला पाहिजे. आज आम्ही चालू आहे ठाण्याला. आता उसाटायला चाललो आहे, काय कामाने आम्हाला. आता गेलो इथून जस्ट एक बस निघली आणि ते डोळ्याच्या समोरून गेले तो दुःख वेगळाच असतो. आता भिवंडीची बस येईल, भिवंडीला उतरायला लागेल, परत इथून कल्याणला जायला लागेल. बघू बस कधी येते. तर आता फायनली आम्हाला बस भेटली आणि आम्ही जाऊ आता भिवंडीला. भिवंडीवरून रिक्षा नाही तर बस पकडून स्टेशनपर्यंत जायला लागेल. तिथे आपल्याला झंकर आणि बिट्टू भेटते. 1 hour later. आता भिवंडीला पोहोचलेले 2 किलो धूल खाऊन कपड्यांची आखी वाट लागले. फक्त 2 किलो जास्त आहे. येताना जाम गर्दी होती. आता बघू इथून ठाणे भरलेले जाम तिथं जागा बसताना नाही. बघू एक तर रिक्षाला जायला लागेल कसा काय. तर बालू आणि जंकार आपल्याला इथे भेटले स्टेशनवरती. तर इथून टिटवाल्याचा तिकीट काढून असू दे काय न चालतंय. आपल्याकडे सगळा चालते. ब्लास्टबीट झालेला असतो काय पण नसो. आपण आता चालू टिटवाल्याला. तर तिकीट काढून झालं ती निघू. आता पोचलो टिटवाल्याला. इथून चालू सिद्धिविनायकाच्या मंदिराला. आता तिथं पोचल्यावरती तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन आम्ही काय कांड करू. आता स्टेशनवरून निघलोय. जो दादा आपल्याला पायरीपर्यंत घ्यायला आलेला. तर इथून जाऊ सिद्धिविनायकाच्या मंदिरावरती. नंतर मग तिथून परत आपल्याला भिवंडीला जायचं आहे ना, भिवंडीवरून ठाण्याला. तर तिकडे पोचल्यावरती भेटू. Five minutes later. रिक्षातून उतरलो, मंदिराच्या इथं पोहोचलोय. तर मंदिरात काही गर्दी वाटत नाही एवढी. काय वाटतं का गर्दी आहे का नाही? इथून जायचं आहे का? रेकॉर्डिंग आतमध्ये अलाउड नव्हती तरी आम्हाला खाज आम्ही काढली. आता दर्शन घेऊन आलोय आम्ही. इथे दादाचा काहीतरी हरवला आहे. काय हरवला माहित नाही. मगातपासून शोधून येते. क्या बोलूं मैं इस पे? क्या बोलूं क्या मैं इस पे? मैं कुछ बोल ही नहीं सकता. बस मी काहीच बोलत नाही. ओ कॉल पडलं. कुठल्या कंपनीचं होतं? आता गाडी मला यायला निघले पण अजून येत नाही. इथं पण काय नाही. कॉमेंट रीडर हे बाईला बोलता येत नाही. मी बोलेन तिच्यापेक्षा मला पगार द्या 10,000 दिला तरी चालेल. मी सांगेन निकाल गाडी अरे निकाल आम्ही एकदम व्यवस्थित समजवू शकतो माणसांना प्रेमात. दादर स्टेशनवरती खायला थांबलो काहीतरी. नंतर मग याला जायचं आहे पेपर द्यायला. नंतर मग तिथून आम्ही जरा उसाटू याचा पेपर होतपर्यंत. मग तिकडून मुंबईला. मग तिथून मुंबई. आइए देखते हैं मजा आएगा. सुटली ट्रेन सुटली. भेटली लेडीज टोपाई द्या. घुस आपण शनी रोडवरून इथं काय बघण्यासारखा बघू. आता इथून कुठे जायचं आहे जंकार. तर इथून चर्च गेटला जायचा असा प्लॅन झाले. आज 5 minutes later. स्टेशन पासून आता टॅक्सी भेटलेली आपल्याला. इथून बाबूनाथला जाऊ. तर ती तशी
जंकार पाटील आम्हाला फिरवणार आहे. गाईड एकूण एक बघून घ्या. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा. तुझं नाही काय काम जा आतमध्ये. आता चालू आहे इथून इस्कॉनला. आम्हाला रस्ता बिस्ता काय नाही माहीत. चाललो आहे जंकारच्या मागं. जंकार आमचा जाम फिरतो. जंकारला सगळं माहीत असते. अरे मग ते साईडलाच उतरलो असतो ना. निस्ता बिस्ता इकडे फिरून आलो. गिरगाव इसका लगे बाबुलनाथ थोड़ा पुढे गेला का गिरगाव चौपाट. वन वन जगह पे आओ 5 स्पॉट 4 स्पॉट. गाइड के लिए कमेंट की 1 एंड ओनली जंकार पाटिल. हिंदी में, इंग्लिश में, तमिल में, सब में आपको ये जानकारी मिलेगी. गालतारला जातो. बरं. आहे ना एंट्री का असा करतो रे. इस्कॉन मध्ये एंट्री झाली. फर्स्ट फ्लोअरवरती चाललोय. बघू काय काय तिथे. नरसिंहबाई तशी बघायला वरती. फर्स्ट फ्लोअर आहे. गणपती बाप्पा मोरया. पोरा काय कामाची नाही. एक फ्लोअर चढली नाही ना दम लागला. आपण जाऊ वरती. आता मी चालू थर्ड फ्लोअरवरती. बघू तिथे जाऊन काय काय. ही पोरा अशी एकबीत कामाची नुसता दम लागते ना. आणि ज्या प्रकारे माझा पोपट झालेला आहे आणि तशी दरवाजाच बंद आहे. चला आता परत खालती. ही फद्दूरवर गाइस मेरा पोपट हो चुका है. 5 minutes later. काम अजून चालू आहे. तशी पूर्ण झाल्यावरती अजून भारी दिसत. इस्कॉन वरून निघलो. आता चालू बाबुलनाथला. नंतर मग आमचे बालूला पेपर द्यायला जायचं आहे. मग तिकडशी जरा वेळ जायला लागेल. लेजंडरी गाडी. लेजंड गाडी लेजंड. हे आमचा गाईड आहे. सगळा माहिती आहे बाईला. तसा माहिती आहे आम्हाला पण आहे. पण ह्यो पुढं करतो म्हणून त्याला आम्ही आता गाईड ठेवला. तर तशी बाबुलनाथला चाललो. तर आतमध्ये शूट अलाउड आहे का. ठीक आहे मग चालेल. मग दाखवतो तुम्हाला. हे 108 पायऱ्या आहेत. पण आम्हाला खास आम्ही पायऱ्यां चढून जाऊ. पायऱ्या जाम गरम आहेत ना. आम्ही चपला नाही घातलेल्या. आता पला खरे 108 पायऱ्या आहेत. जमता नाही. आहेत पापा. चला पटापट. 1 hour later. बाबा एकदांचा मंदिराजवळ. जय हनुमान. तर आता दर्शन घेऊन आले. आतमध्ये रेकॉर्ड अलाउड नव्हती त्यामुळे रेकॉर्ड केलेला नाही काय. दर्शन झालंय. हा टोटल मंदिर आहे आणि इथेशी एक्झिटचा आहे. ते सगळे प्रत्येक शिवलिंगचा इथेशी फोटो दिलेले आहेत. या साईडला पण येते. इथून पुढे एक्झिट आहे. लिफ्ट आहे तशी पण पेड लिफ्ट आहे. जास्त नाही. 1 रुपये पर पर्सन आहे.
एवढाच आहे टेम्पल, जास्त मोठा नाही. फक्त वरती 108 पायऱ्या चढायला लागतात तुम्हाला. नाहीतर इथे लिफ्टची सुविधा पण केलेली आहे. बराच वेळ झाला इथं थांबून. ही निघायचं का नाव? चला ना. चलो चला, बालूचा पेपर कॅन्सल. चला मरीन ड्राईव्हला. मरीनला चल, मरीनवरच जाऊ ना. तुला गाडीत बसून ठेव. चल याला समुद्रात त्याचा वेगून या मंदिरात येऊन पण गेम खेळायचा काय सोडत नाही. बंद झाला तर ताकद संपली आता. एवढा चाललो सकाळपासून, जीव नाही उरलेला. काहीतरी खाऊ, नंतर मग पुढचा पुढे कसा काय. आता निघलो इथून. इथून कुठे जायचा? तर चला परत दादरला. बाबुलनाथ मंदिरातून आपण निघलेले, ते परत टॅक्सी घेतली. आता जाऊ स्टेशनवरती ना, तिथून परत याला सोडायला जायचं आहे बिट्टूला. नंतर मग तिथून आम्ही वेगळा इंडो. काकाला दाखवा. 5 minutes later. वगैरे आहे. उसको पहचान है. यूट्यूबर है. Walkeshwar and enjoy, but few problems. सकाळपासून किती ट्रेन बदलल्या असतील. नुसता ट्रेन इथून तिथं, तिथून इथं. हे उठ. हे बघ. 5 minutes later. फायटर सुपरमॅन. अख्खी ट्रेन खाली भेटले. बसून घ्या. किस्से आलेले गाईज. जिमला नाही गेलेल ना. कर या बघ. चांगलंच लागलं. आमच्या भाऊचा पेपर आहे. जायचा कुठे माहीत नाही. रिक्षावाल्याला सांगायचं आहे ती तशी. तो नेऊन सोडल तर सोडल, नाही तर मग अंधेरीला जायला लागेल. अंधेरीवरून डायरेक्ट रिक्षा भेटेल. न्यूज चुकीचे ठिकाणी चाललेलो आपण. तर ते साईडला जायचं आहे. सॅलरी किती आहे बघायला आले. चांगला जॉब लागला तर जॉब लागला तर सॅलरी पण बघून घ्यायला लागले. पोचू. चला फटाफट. 20,000 पगार आहे फक्त. अरे देवा. चला फटाफट. 20,000 पगार आहे फक्त. अरे देवा. असू दे. एक वर्ष कर, नंतर मग सोडून दे. काय टेन्शन नाही. सरकारी चाहिए सिर्फ. तर ते साईडला पोहोचून रिक्षा जशी याला बसायचं आहे. भेटू तिथं. कुठली रिक्षा? शे भालू भाऊला रिक्षा भेटली फायनली. नाही आता आपली हिंदू ना. नको. एक ही जाने गए. एक को छोड़ने के लिए. सेम कॉलेज का? सेम कॉलेज. पेपर झालाय का? हे बघ योच पेपर का रेल्वेला. हा मग झाले रे भाऊ. ऑल द बेस्ट. पास नको होऊस. भाऊ ऑल द बेस्ट. इथं कामाला लागायला लागेल. आम्ही चाललो. आम्ही फिरू आता. तुम्ही जा, पेपर द्या. फेल नका होऊ म्हणजे. चला जोडीला तर आहो दोघं पण. होय काय लागला तर याला विचार नको. चुकीचं उत्तर सांगा. मला त्याला विचारायला लागेल. चला टाटा. ऑल द बेस्ट. रडू नको. चला आता निघलो इथून. आता हिंडू कुठं तरी. भूक लागली. अरे काहीतरी खाऊ पाहिजे. एवढी घाण भूक लागली ना. सकाळपासून फक्त एक वडापाव. काहीतरी खाऊ पाहिजे. काहीतरी खाऊ. या कुठला स्टेशन आहे? एवढा मी आयुष्यात फिरलो नाही तेवढा एक दिवसात ट्रेनमध्ये फिरलो. लास्ट टाइम फक्त गेलेलो मनालीला, तेव्हा
3 का 4 दिवस ट्रेनमध्ये होतो, पण तेव्हा पण एवढा काय वाटलेला नव्हता जेवढा आज वाटला आहे. आमच्यावर फिरत दम आहे. 1 hour later. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथून आपण बाहेर निघलोय. आता इथेशी खाऊ आपण काहीतरी, नंतर मग जायचा मरीन ड्राईव्हला जायचा प्लॅन आहे. बघू कसा काय आहे. तर तो आमचा गाईड आहे, जो सांगाल आम्हाला काय तसं आम्हाला करायला लागेल. आता आमचे हेमंत भाऊला पॅन्ट आवडली, तशी पॅन्ट घ्यायला लावले. तुझ्या एक नंबर शोभल मला असं वाटतं. हेमंत भाऊने आमचे आज फुल खर्च करायला लावलाय. 4-5 शर्ट घेतलं. तरी खर्चात बघा कसं बार्गेनिंग करतो. डायरेक्ट त्याला सांगा. कॅन्सल लगेच कॅन्सल. चला मरीन ड्राईव्हला चला. असं लागली चालेल. मरीन ड्राईव्हला सगळा शॉपिंग विपिंग खाऊन पिऊन झालेले. तशी व्ह्यू बघू शकता तुम्ही. पैसे सगळं कपलेले आहेत. तर कसा काय जायचा प्रश्न पडलाय मोठा. चल की दो टांगा, इधर टांगा, एक उधर टांगा. आता चालत निघलो ना, एखाद महिन्यात पोचू कुडूसला. तर बघू कसा काय येतं, जुगाड करायला लागेल काहीतरी पैशांचा. तर मित्रांनो आता आपण चालू मरीन ड्राईव्हला. तर इथे आपल्याला एक काका भेटतात, त्यांचा जरा फोटोशूट करायचा होता आपल्याला. तो केला आहे, थोडंसं 4-5 फोटो काढलं. तर आता इथून जायचं आहे आपल्याला मरीन ड्राईव्हला. रस्ता एवढा काय माहीत नाही आपल्याला, इथून राईट जायचं आहे एवढा समजला आहे. तर बघू पुढं जाऊन कसा काय आहे. तर याच कारणामुळे आम्ही चालत आलो, बसने आलो नाही. यो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मुंबईचा, मरणाची ट्रॉफिक. म्हणून आम्ही इथून चालत येत नाही. अरे अंगार योच कारण आहे आम्ही गाडीत आलो नाही. बाबा इथून कमी टाइम लागला असता, आता आलो असतो तर कमी टाइम लागला असता, गाडीत आलो असतो तर. गाड्या बघा ना, ये रही है वो, फिर से नहीं दिखेगी. के आता मरीन ड्राईव्हचे इथे पोचले, पण आय थिंक ते साईडला जाऊन देत नाही. इथून तिकडं जायचा, मग तिथून इथे यायचा. ते तो मोठा विषय आहे. आधी तिकडं, मग तिथून तिकडं. ट्रॅफिक रूल. हे म्हणून सांगतो, गावात सोपा असते, कसा पण घुसायचा. आता फायनली मरीन ड्राईव्हला पोचलोय. इथेशी थोडा वेळ थांबू आणि मग निघू. बिट्टूला पण घ्यायला जायचं आहे. तर तिथून घरी. आता बस झाला, संपला फिरणं. 1 hour later. तर गर्दी बरीच वाढली. आता इथून बराच वेळ थांबलो आम्ही, तर थोडं उशिरा तिथून निघतो. गर्दी बरीच वाढले, तर बराच वेळ थांबलो आम्ही. तशी आता ही तशी विचारतात, ही रॉल्स रॉयस. आता निघू थोडी उशिरा तिथून. तर रेल्वे स्टेशन कुठे आहे त्या विचारायला लावला आहे, त्या माहीत पडला का इथून निघू. और अब हम चर्चगेट से जाएंगे दादा, और वहाँ से घर पे कल्याण. ए भाई पानी पे पी ले भाई. जायला भाई पूरा मत खत्म कर भाई. हे पाणी पिताना तो यो साऊंड इफेक्ट लागतो. तर आता ट्रिप संपलेली आमची. आता चालू घ्यायला बिट्टूला. तिथून तिथं दादरला जायचं. दादरवरून कल्याण. दादरवरून कल्याणला जाऊ, कल्याणवरून भिवंडी, भिवंडीवरून पुढे. भिवंडीला बघू, कोणाला तरी बोलायला लागेल घ्यायला. एवढे बसमध्ये जायचं करतो उरलेलं नाही. गरिबी आले. गरिबी आले. आणि आता तुम्हाला एक दाखवला असता, पण जाऊ दे, गेला तो. कॉपीराईट येईल. रस्त्याचे बिस्टिके नाही काही नाही. आता बघू स्टेशनवरती पोचल्यावरती. आता पोचलो कल्याणला. जाम गर्दी होती ट्रेनमध्ये, ऑफिस सुटायचा टाईम. आता इथून जायचं आहे, गाडी बघायला लागेल भेटते का नाही तर मग कोणाला तरी बोलून घ्यायला लागेल. कसं काय बघू, गाडी भेटली तर नशीब, नाही तर एक तर रिक्षा
नाही तर कोणाला तरी बोलून घ्या लागेल भेटते का नाही तर. आता पोचलो आम्ही आंबाडीला. आता इथून बस नाही, गाड्या काहीच नाही. आता बघू कसं आहे, काय टेम्पो बिम्पो भेटलेत. 10-11 झालं. गाडी माझ्या आंबाडीला इथं कुलूपला प्रत्येक क्लाउड घेऊन ना माझी. आता इथं टेम्पो बिम्पो थांबवायला लागेल, नाही तर कोणाला तरी बोलायला लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही आता. कुठला येतो आता कुठला पण असो, पैसे दिले असते त्याला. त्याला ऍडव्हान्स देतो लागतो. आता एखाद टेम्पो थांबवल्याशिवाय आमचा काय होत नाही, नाही तर इथून चालतच जायला लागेल. तर बघू काय भेटला तर ठीक आहे, नाही तर मग. तर मित्रांनो फायनली आता कुळूसला पोचलोय. तो एक दादा भेटला नातेवाईक, त्यांनी आणून सोडला. नाही तर आम्ही आता आजभर तिथंच होतो. आम्ही नाही तर आजभर तिथं अंबाडीलाच बसलो असतो. एक पण गाडी नाही, नाही ट्रक थांबत नाही, कुठला टेम्पो रिक्षा काहीच नाही. ना कोण फोन पण उचलत नाही. सगळ्यांना फोन करून बघितला, कोणच फोन उचलत नाही. शेवटी तो दादा भेटला, त्यांनी आणून सोडला. आता पोचू घरी.